लास्ट लेक्चरमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.1 पाहिलेला आहे. तर त्यानंतरचा जो पॉईंट आहे स्क्वेअर रूट ऑफ ए कॉम्प्लेक्स नंबर, नंतरचा आहे पॉईंट हिअर सोल्युशन ऑफ ए क्वाड्रॅटिक इक्वेशन इन कॉम्प्लेक्स नंबर सिस्टीम. हे जे दोन पॉईंट आहेत तर ते दोन्ही पॉईंट काय केलेले ड्रॉप केलेले आहेत. तर आपण आता नेक्स्ट पॉईंट पाहणार आहोत, ऑर्गन डायग्राम और कॉम्प्लेक्स प्लेन. कॉम्प्लेक्स प्लेन दॅट इज द ऑर्गन डायग्राम ते पाहायचं आहे. तर त्यामध्ये काय केलेलं आहे, कॉम्प्लेक्स नंबर आहे. सपोज कॉम्प्लेक्स नंबर झेड इक्वल टू काय आहे एक्स प्लस आय वाय, आणि हा कॉम्प्लेक्स नंबर आहे तो प्लेनवरती आपल्याला पॉईंटने काय करता येतं रिप्रेझेंट करता येतो. मग हा जो कॉम्प्लेक्स नंबर आहे इट इज रिप्रेझेंटेड ॲज a point and that point is suppose pxy. म्हणजे x is a काय रियल नंबर and y is काय इमॅजिनरी पार्ट राहणार. मग therefore x is called as a that is real axis. सपोज आता हा p पॉइंट आहे xy आणि डिनोट द कॉम्प्लेक्स नंबर काय z इक्वल टू x प्लस आय वाय. हा कॉम्प्लेक्स नंबर डिनोट करतो. मग pxy हे जे पॉइंट आहे तर त्यात एक्स आकार झाला त्याचा रिअल पार्ट झाला. मग एक्स ॲक्सिसला काय म्हणतात ते रिअल ॲक्सिस म्हणतात, आणि वाय पार्ट जो आहे म्हणजे वाय कोऑर्डिनेट त्याला काय इमॅजिनरी पार्ट आहे कॉम्प्लेक्स नंबर मधील. मग वाय ॲक्सिसला काय म्हणतात ते इमॅजिनरी ॲक्सिस. मग हे एक्स इक्वल टू रिअल पार्ट ऑफ झेड, वाय इक्वल टू काय आहे इमॅजिनरी पार्ट ऑफ हे झेड, आणि पी एक्स वाय हा काय पॉइंट रिप्रेझेंट करते. पी एक्स वाय काय रिप्रेझेंट करतात, कोणता कॉम्प्लेक्स नंबर एक्स प्लस आय वाय हा कॉम्प्लेक्स नंबर काय करतो पी पॉइंट रिप्रेझेंट करते. म्हणजे मग याला काय म्हणताय कॉम्प्लेक्स प्लेन म्हणताय. याचे एक्झाम्पल म्हणजे फॉर एक्झाम्पल सपोज आपण पॉइंट कन्सिडर करू. मग 1 2 हा पॉइंट आहे म्हणजे 1 आणि 2 फर्स्ट क्वाड्रंट मध्ये येणार. इट रिप्रेझेंट द कॉम्प्लेक्स नंबर काय हिअर 1 प्लस 2i हा कॉम्प्लेक्स नंबर रिप्रेझेंट करताय. नंतरचा आणखीन पुढचा पॉइंट आपण कन्सिडर करू. सपोज 0 0 हा पॉइंट आहे तर काय रिप्रेझेंट करण 0 प्लस 0i म्हणजे हा कॉम्प्लेक्स नंबर रिप्रेझेंट करण. नंतरचा आहे 0 मायनस 1 0 मायनस 1 तर हा कोणता कॉम्प्लेक्स नंबर आहे 0 मायनस काय आय, 1 टाइम आय म्हणजे आय म्हणजेच काय येणार आहे मायनस आय हा कॉम्प्लेक्स नंबर काय करण रिप्रेझेंट करण. नंतरचा आणखीन आपल्याला काय कन्सिडर करताय -4 प्लस 3i हा कॉम्प्लेक्स नंबर आहे. तर आपण तो पॉइंटच्या फॉर्म मध्ये लिहू. पॉइंटच्या फॉर्म मध्ये कसं लिहिता येईल -4 आणि 3 असं लिहिता येईल. आणखीन पुढचं एक्झाम्पल कन्सिडर करू 5 प्लस 0i हे कन्सिडर करता येईल. मग पॉइंटच्या फॉर्म मध्ये कसं लिहिता येईल 5 आणि 0 असं रिप्रेझेंट करता येईल. आणखीन एक्झाम्पल घेऊ आपण -2 - 2i -2i तर हे कसं रिप्रेझेंट करता येईल -2 - 2 ह्या पॉइंटने काय करता येतं रिप्रेझेंट करता येतं हा कॉम्प्लेक्स नंबर. मग हे काय आहे, मग ही जी डायग्राम आहे आपण कन्सिडर केलं डायग्राम विच रिप्रेझेंट द कॉम्प्लेक्स नंबर बाय पॉइंट इन ए प्लेन in such that x axis is a real axis and y axis is a imaginary axis. म्हणजे ऑन रिअल अँड इमॅजिनरी प्लेन आहे कॉम्प्लेक्स प्लेन म्हणता येईल. सच डायग्राम इज कॉल्ड ॲज अ ऑर्गन डायग्राम. ह्याला काय म्हणतात ते ऑर्गन डायग्राम. म्हणजे कॉम्प्लेक्स नंबर पॉइंटच्या फॉर्ममध्ये आपण एक्सप्रेस करतो त्याला काय म्हणतात ते ऑर्गन डायग्राम. आता आपल्याला पुढचा पॉइंट पाहायचा आहे मॉड्युलस ऑफ झेड. मग झेड हा काय कॉम्प्लेक्स नंबर आहे. मग सपोज पी पॉइंट आहे, पी पॉइंट काय रिप्रेझेंट करतं ए बी हा पॉइंट रिप्रेझेंट करत आहे. म्हणजे झेड हा काय आहे कॉम्प्लेक्स नंबर आहे आणि इट इज इक्वल टू ए प्लस काय आहे बी आय हा कॉम्प्लेक्स नंबर आहे. देन मॉड्युलस ऑफ झेड कशाने डिनोट करतात याने डिनोट करतात मॉड ऑफ झेड. मग इट इज इक्वल टू इज डिफाइंड ॲज इन अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर याने काय करतात ते डिफाइन करतात. मॉड्युलस ऑफ झेड
मग हा पी पॉइंट आहे, त्याचे कोऑर्डिनेट ए बी, म्हणजे हा कॉम्प्लेक्स नंबर कोणता रिप्रेझेंट करते, ए प्लस बी आहे. मग ओएम काय, पीएम परपेंडिक्युलर टू एक्स ऍक्सिस काढला आपण. मग ओएम म्हणजे काय, ए त्याचा रिअल पार्ट आहे झेडचा. पीएम म्हणजे काय आहे, बी म्हणजे इमॅजिनरी पार्ट आहे. आणि ओपी जे आहे म्हणजे मॉड्युलस ऑफ झेड राहणार. ओपी इक्वल टू काय, मॉड्युलस ऑफ झेड. मग काय, इट इज इक्वल टू काय, इन अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. आपण काय केलं, आर ने डिनोट केलेलं आहे. फॉर एक्झाम्पल आपण जर कन्सिडर केला कॉम्प्लेक्स नंबर सपोज 4 प्लस 3 आहे. झेड इक्वल टू काय आहे, 4 प्लस 3 आहे, हा कॉम्प्लेक्स नंबर आहे. मग देअरफॉर मॉड्युलस ऑफ झेड इक्वल टू काय येणार, इन अंडर रूट 4 स्क्वेअर प्लस 3 स्क्वेअर. 4 चा स्क्वेअर हा किती आहे 16 आणि प्लस 3 स्क्वेअर किती येणार आहे 9. मग इन अंडर रूट किती येतं 25. तर किती येणार आहे 5 एवढं काय हियर मॉड्युलस ऑफ झेड आहे. इट रिप्रेझेंट द कॉम्प्लेक्स नंबर काय 4 प्लस 3 आहे. हा कॉम्प्लेक्स नंबर काय करतं, रिप्रेझेंट करत आहे. मग एवढं येणार आहे. आणि नंतरचं आता पुढचं आहे आर्ग्युमेंट ऑफ हे झेड. हे झालं मॉड्युलस ऑफ झेड. कसं फाइंड आउट केलं, हा झेड इक्वल टू ए प्लस बी आय हा कॉम्प्लेक्स नंबर असेल तर मॉड ऑफ झेड इक्वल टू काय, इन अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. याने आपल्याला फाइंड आउट करता येतं मॉड्युलस ऑफ झेड. आणि नंतर आर्ग्युमेंट ऑफ झेड. आर्ग्युमेंट ऑफ झेड आर्ग्युमेंट ऑफ झेड आपण मॉड्युलस पाहिलेलं आहे जे. मग आता हे जे मॉड ऑफ झेड आहे, मॉड्युलस ऑफ झेड म्हणजेच काय ओपी मेक्स पी काय कॉम्प्लेक्स नंबर रिप्रेझेंट करत आहे. कोणता कॉम्प्लेक्स नंबर, झेड इक्वल टू काय आहे ए प्लस बी आहे, हा कॉम्प्लेक्स नंबर रिप्रेझेंट करतो हा पी पॉइंट. मग आपण जे ओपी डिस्टन्स काढलेला आहे म्हणजेच मॉड्युलस ऑफ झेड डिनोट करतो ओपी. मग इट मेक द अँगल थिटा विथ काय रिअल ऍक्सिस. रिअल ऍक्सिसची अँगल किती मेक करते थिटा. मग थिटाला काय म्हणतात ते आर्ग्युमेंट ऑफ झेड. and denoted by theta is called argument of z. And denoted by theta equal to arg of z. म्हणजे आर्ग्युमेंट ऑफ झेड याने काय करतात ते डिनोट करतात. मग हा थिटा आहे पीएम परपेंडिक्युलर टाकलेला आहे. तर साइन थिटा कॉस थिटा आपण काय करू फाइंड आउट करू. साइन थिटा जर घेतला आपण आणि कॉस थिटा जर काढला आपण साइन थिटाचा फॉर्म्युला काय आहे, अपोजिट साइड आपण हायपोटेनस. अपोजिट साइड कोणती आहे बी आणि आपण हायपोटेनस काय आहे आर. मग बी आपण आर येतात. मग देअरफॉर काय येणार आहे बी इक्वल टू काय येणार आर इंटू साइन थिटा. बी इक्वल टू आर इंटू काय साइन थिटा मिळतं आपल्याला. नंतरचा आता कॉस थिटा इक्वल टू काय फॉर्म्युला आहे ऍडजस्टंट साइड अपॉन काय हायपोटेनस. हा कॉस थिटाचा फॉर्म्युला आहे. ऍडजस्टंट साइड किती आहे ए आणि आपण हायपोटेनस काय आहे आर. ए आपण काय आर. मग देअरफॉर ए इक्वल टू काय होणार आर कॉस थिटा एवढे येतात. मग देअरफॉर आपण काय करू आता रेशो घेऊ. आर साइन थिटा अपॉन आर कॉस थिटा इक्वल टू काय बी अपॉन ए. देअरफॉर r sin theta upon r cos theta. r sin theta किती आहे b आणि r cos theta किती आहे a. इट इज इक्वल टू काय येणार आहे b अपॉन काय a. r काय मिळेल कॅन्सल होईल. sin अपॉन cos काय मिळतं tan theta. tan theta इक्वल टू काय b अपॉन a. and therefore theta equal to काय येणार tan inverse of b upon a. म्हणजे आर्ग्युमेंट ऑफ z इक्वल टू काय tan इनवर्स ऑफ b अपॉन a. याने आपल्याला काय फाइंड आउट करता येतं आर्ग्युमेंट ऑफ हे z फाइंड आउट करता येतं. आणि हिअर r इज नॉट इक्वल टू 0 आणि ऑल्सो a इज नॉट इक्वल टू काय 0. सिन्स
ए इज नॉट इक्वल टू 0. ए काय नॉन झिरो आहे, कारण 0 असेल तर मग इन्फिनिटी येणार आहे, मग हे नॉन झिरो राहणार आहे. दिस इज कॉल्ड ॲज ए आर्ग्युमेंट ऑफ ए झेड. मग देअरफॉर आर्ग्युमेंट ऑफ झेड इट इज इक्वल टू थिटा आणि इट इज इक्वल टू काय टॅन इनवर्स ऑफ बी अपॉन ए आणि मॉड्युलस ऑफ झेड इक्वल टू काय आहे इन अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. हे काय आहे मॉड्युलस ऑफ झेड. मग फॉर एक्झाम्पल आपण कन्सिडर करू इफ कॉम्प्लेक्स नंबर कन्सिडर करू इफ झेड इक्वल टू 2 + 2i then काय येणार आहे आर्ग्युमेंट ऑफ झेड इट इज इक्वल टू काय येणार आर्ग्युमेंट ऑफ झेड इक्वल टू थिटा इट इज इक्वल टू काय आहे टॅन इनवर्स ऑफ बी अपॉन ए. बी किती आहे 2 आणि ए सुद्धा किती आहे 2. बी अपॉन ए किती येणार टॅन इनवर्स ऑफ किती येणार आहे 2/2 म्हणजे टॅन इनवर्स ऑफ किती 1 एवढे येणार. आणि टॅन कोणत्या अँगल साठी व्हॅल्यू 1 आहे तर 45 डिग्री साठी व्हॅल्यू काय 1 आहे. म्हणजे देअरफॉर थिटा इक्वल टू काय मिळतं आपल्याला π/4 म्हणजे 45 डिग्री साठीची व्हॅल्यू किती 1 आहे. मग आर्ग्युमेंट ऑफ झेड इट इज इक्वल टू काय थिटा आणि इट इज इक्वल टू काय मिळतं आपल्याला π/4 एवढी काय व्हॅल्यू मिळते. हे झालं एक्झाम्पल. आता आणखीन आपण कन्सिडर करू इफ tan x इक्वल टू y असं जर असेल म्हणजे नोट if tan x equal to y then inverse function काय होतं it is written as if tan x equal to y then inverse function is write as y equal to काय होणार x equal to काय होईल tan inverse of काय y असं लिहिता येईल tan inverse of y. मग इथं आपण तेच केलेलं आहे. here tan theta इक्वल टू काय आहे 1 असेल तर मग थिटाची व्हॅल्यू काय राहणार आहे π/4 नाही. tan इनवर्स ऑफ 1 किती आलं π/4 मिळालेलं आहे. मग आता आणखीन आपण एक्झाम्पल घेऊ. फॉर एक्झाम्पल या फॉर्म मध्ये as tan π/4 ते tan काय π/6 आहे. tan π/6 म्हणजे 30 डिग्री अँगल आहे आणि tan 30 ची व्हॅल्यू आपल्याला माहिती इट इज इक्वल टू काय 1/√3 आहे. देन काय येणार मग tan इनवर्स ऑफ 1/√3 इट इज इक्वल टू काय π/6 म्हणजे हा अँगल राहणार. जे असं लिहित आहे tan इनवर्स ऑफ 1/√3 इक्वल टू काय π/6. आणखी सेकंड एक्झाम्पल आपण कन्सिडर करू tan ऑफ -π/4 tan of -π/4 it is equal to here tan π/4 आहे tan π/4 आणि it is equal to काय आहे -1 आहे -1 कारण tan π/4 ची व्हॅल्यू 1 आहे आणि इथे -1 आलेले आहे. मग tan इनवर्स ऑफ -1 किती येणार आहे -π/4. मग देअरफॉर tan इनवर्स ऑफ -1 इट इज इक्वल टू काय आहे -π/4. ही काय त्याची व्हॅल्यू राहणार. हे काय आपल्याला फंक्शन त्याची व्हॅल्यू मिळेल. आर्ग्युमेंट ऑफ झेड फाइंड आउट करण्याच्या वेळेस याचा काय होईल उपयोग होईल. मग आपण काय पाहिलेलं आहे आर्गन डायग्राम पाहिली किंवा मग कॉम्प्लेक्स प्लेन पाहिलेला आहे. गिवन कॉम्प्लेक्स नंबर आपण प्लेन वरती रिप्रेझेंट करतो पॉइंटच्या फॉर्म मध्ये आणि त्या डायग्रामला काय म्हणतात ते आर्गन डायग्राम. नंतर आपण काय पाहिलं आर्ग्युमेंट ऑफ झेड मॉड्युलस ऑफ झेड पाहिलेलं आहे. मॉड्युलस ऑफ झेड सपोज हियर झेड इक्वल टू a + ib हा कॉम्प्लेक्स नंबर असेल तर मॉड ऑफ झेड असं डिनोट करतात आणि इट इज गिवन बाय काय इन √a² + b². यांनी काय करतात ते मॉड ऑफ झेड फाइंड आउट करतात. आणि आर्ग्युमेंट ऑफ झेड म्हणजे काय थिटाने डिनोट करतात हे आणि इट इज इक्वल टू काय tan इनवर्स ऑफ b/a. मग हे b काय इमॅजिनरी पार्ट आहे आणि हे काय आहे रिअल पार्ट आहे
कॉम्प्लेक्स नंबरचा, म्हणजे टॅन इनवर्स ऑफ इमॅजिनरी पार्ट अपॉन रिअल पार्ट आहे. याने आपल्याला आर्ग्युमेंट ऑफ झेड काय मिळतात. आणि बाकीचे आहेत आणखीन एक्झाम्पल आहेत तर आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहू.